पण चार्टर्ड अकाउंटंट आहात, स्वतः तुम्ही तुमच्या कंपनीचा कारभारसुद्धा सांभाळत आहात. अंबरनाथ या शहराची ओळख उद्योगांची नगरी अशी ओळख आहे. मात्र तरीसुद्धा रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि आपण भाषणामधून सुद्धा सातत्यानं सांगत असता की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. तर महिलांना रोजगार मिळावा, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? तुम्हाला सांगू इच्छिते, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली इतक्या योजना आलेल्या आहेत ज्या आपल्याला आतापर्यंत माहीतही नाही आहेत. लोकांपर्यंत त्या योजना येतात पण पोहोचत नाही आहेत. तर तुम्हाला सांगते की आपल्या भाजपच्या प्रत्येक कार्यालयात तुम्ही कधी गेलात तर मोठी यादी आहे योजनांची आणि तिथे आपण असा प्रयत्न करतोय की जो कोणी येतोय, ज्याला योजनांचा लाभ हवा आहे त्याला पूर्णपणे माहिती दिली जाते आणि त्याचा आपण कसा फायदा करून घेऊ शकू, लाभ देऊ शकू याचा आमचा प्रयत्न असतो. तसाच प्रयत्न मला सांगते की या योजना आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू इच्छितो आणि आता फक्त लाडकी बहीण असेल किंवा फार कमी योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत, ज्या पॉप्युलर झाल्या, पण मुद्रा लोन असेल किंवा इवन चक्की एक घरघंटी म्हणतो, घरघंटीची सूट असेल, म्हणजे बऱ्याच योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, पण ह्या आम्हाला पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवायच्यात. घरोघरी जाऊन आम्हाला त्यांना समजवायच्या आहेत आणि तो प्रयत्न आम्हाला करायचा आहे. आपल्याकडे MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे, त्याचा सुद्धा आपल्याला काय उपयोग करता येईल का? बरोबर, मी तेच सांगायचा प्रयत्न करते की महिलांसाठी आणि तरुणांसाठी आपण प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार आहोत, जेणेकरून तिथे आपण चांगल्या विशेष प्रशिक्षक बोलवून त्यांना आपण त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. ते स्वतःची नोकरी तर करू शकतात, त्याचबरोबर स्वतःचा उद्योगही करू शकतात. हा अशा प्रकारचा आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे की चांगली जास्तीत जास्त संधी रोजगाराची उपलब्ध होईल. त्याचबरोबर आपण जसं सांगितलं आहे की आपल्याला MIDC लाभलेली आहे, इतकं चांगलं आहे आपल्याकडे कारखानदारी, मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे. तर त्याचा उपयोग असा आमचं मानस आहे की तिथे आम्ही कोलॅबरेशन करून जेणेकरून तिथे आम्ही सांगू की स्थानिक लोकांना, स्थानिक तरुणांना संधी द्या आणि त्याचा फायदा पहिले आपल्या लोकल जनतेला होऊ द्या, असं आमचं त्यांना मागणं असणार आहे. बरोबर, म्हणजे स्थानिक लोकांना तिथे जर कन्सिडर केलं तर आणखीन रोजगार निर्मिती नक्कीच होऊ शकते. भारतीय जनता पक्ष आणि RPI आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.